हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर काही कामानिमित्त नाशिकला जाण्याचा योग झाला आणि सुंदर अशी एक नाशिकची ट्रिप झाली. आणि आता पावसात लवकर सुरू झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ आहे. जूनच्या महिन्यातच पहिल्याच आठवड्यात तुम्ही बघू शकता. त्यात एवढं सुंदर. आता मी हे जव्हार मार्गे मी नाशिकला जाते. हा माझा एक फेवरेट रूट आहे नाशिकला जायचा. आणि बघू शकता त्यात नेचर किती मस्त झालेलं आहे. ही लाल परी आणि खूपच मस्त व्ह्यू. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले, तर तुम्ही बघू शकता त्यात तेव्हा किती इकडे उजेड आहे. आणि सुंदर असं आपण सनसेट बघूया. हा बघा, थोड्याच वेळात आपण त्र्यंबकला पोहोचणार. आणि त्र्यंबकमध्ये राहण्यासाठी उत्तम सोय आहे ती गजानन महाराजांच्या संस्थेने केलेली आहे. त्यांचे भक्त निवास आणि गजानन महाराज सुंदर असं मंदिर. तुम्ही हा परिसर बघू शकता किती शांत आहे. आणि आता इकडे पूजेच्या तारखा असल्यामुळे रूम अवेलेबल असणं कठीण होतं. त्यामुळे आम्हाला तो हॉल मिळाला. आणि हॉलमधले हे चार्जेस आहेत प्रति व्यक्ती 70 रुपये. आणि समस्त बेडची इकडे व्यवस्था आहे आणि लॉकरसुद्धा आहेत. तर बघू शकता सुंदर असं मंदिर. आणि आता आपण जाऊया प्रसादालयामध्ये. इकडे भोजन थाली असते, तिचा रेट आहे 70 रुपये. आणि त्यात चपाती, 2 भाज्या, गोड शिरा, डाळ भात हे असतं. आता आपण श्रींचं दर्शन घेऊया. रात्रीच्या शांत वातावरणात एवढं खूपच मस्त वाटलं. आणि एवढी शांतता आहे मंदिरामध्ये, मन प्रसन्न झालं. आणि आता त्र्यंबकेश्वरला आलो तर महादेवाचं दर्शन घेणं आहेच. पण एवढ्याही रात्री आम्ही 9:30 वाजता गेलो तरी खूप लाईन होती. तर आम्ही या उत्तर दरवाजासमोर एक स्क्रीन लावलेली आहे, त्याच्यावरच आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आणि आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि इकडे एवढा उजेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि मन एवढं प्रसन्न झालं. मगाशीच आरती झाली. म्हणजे एवढं ह्या वातावरण इकडचं आजूबाजूचं एवढं प्रसन्न करणारं होतं. आणि असं वाटतं की इकडे राहावा. आणि पावसाळा असल्यामुळे थंडीही पडली आहे. आणि सकाळी असे ते मागचा ब्रह्मगिरी पर्वत या डोंगर रागा अशा धुक्यात भेटलेल्या होत्या. मग ते तर एकदम मस्तच दिसत होतं. सकाळी मस्त आम्ही नाश्ता केला प्रसादालयामध्ये. 10 रुपये पोहे आणि 18 रुपयामध्ये उपमा आणि चहा आणि कॉफी पण आहे. तर आता नाश्ता करून आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासाकडे. तुम्ही बघू शकता आता मागे ब्रह्मगिरी डोंगर रांग हे आहे. बुकिंगची रूम आहे इकडे. आणि आता बघू शकता त्यात तुम्ही हा नजारा. हा डोंगर पण बघू शकता, ढगाने वेढलेले होते मगाशी. ते मी शूट नाही केलं, पण खूपच मस्त वाटते ह्या सीझनमध्ये. सगळीकडे असे हिरवे डोंगर आहेत, एकदम मस्त. मन प्रसन्न होतं आहे. आणि आता आपण बघू तर पुढे आता जे माझं काम होतं नाशिकला मी आले ते पहिलं मी काम करून घेते आणि नंतर आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करूया. मी खूप वेळा नाशिकला येते, त्र्यंबकला येते, पण मला कधी अंजनेरीला जायचा योग आला नव्हता. तो आज आला आहे. म्हणजे मन एवढं खुश झालं आहे. आणि इकडची जी हनुमानांची मूर्ती आहे ती खूप भव्य आहे. आणि एवढं मनाला एक जे फील येतं ना तिकडे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं. मी शब्दात नाही सांगू शकत. आणि पुढे गेल्यावर ना डोंगरावर 7 किलोमीटरवर अंजनी महादेवाचं पण सुद्धा मंदिर आहे. पण तिकडे मला जाता नाही येत कारण माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे. आणि वरती जर तुम्ही अजून डोंगरावर गेलात तर तिकडे जे मेन जन्मस्थान आहे मारुतीलयांचं, ती गुहा आहे ती सुद्धा आहे. आणि ते बघू शकतात हे मंदिर किती मस्त आहे. सुंदर असं काम जे केलं आहे, फोटोज लावलेले आहेत, रामायणातले काही प्रसंग आहेत ते बघू शकतात. आणि या भिंतीवर जे हे मारुतीरायांचे बालपणातलं तो सीन आहे, अजून हे रामायणातले काही प्रसंग आहेत तुम्ही बघू शकतात. खूपच सुंदर आहे हे मंदिर. आणि हे मेन रोडपासून खूपच जवळ आहे. तर तुम्ही आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. आणि आता मी नेक्स्ट जाते श्री स्वामी समर्थांचा मठ त्र्यंबक इकडे. आणि ह्या ठिकाणी आल्यावर मला जो देऊळ बांधवाला मूवीमधला जो लास्ट सीन आहे तो आठवतो. त्याची शूटिंग इकडेच झाली होती. मग तो पिक्चर आपल्याला अख्खा डोळ्यासमोर उभा राहतो इकडे आल्यावर. खूपच मस्त आहे.
एकदम शांत वातावरण आणि आज गुरुवारसुद्धा होता आणि स्वामींचं दर्शन झालं, त्यामुळे खूपच मस्त वाटलं. थोडं आपल्यावरती एक पायऱ्या असं चढत जायला लागतं, कारण की आम्ही मेन रोडने आलेली आहे. इकडून एक दुसराही रस्ता आहे जो त्र्यंबकेश्वरच्या मागून येतो. तिकडनं जर तुम्ही आलात तर तुम्हाला एवढं चढून यायला नाही लागत. हे तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी पर्वत. आणि जर तुम्ही देऊळ बंद पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल ही प्लेस त्याच्यात दाखवलेला आहे. खूपच मस्त वाटतं. आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून मी काय शूट केलं नव्हतं. आणि आता मी जाते, एक दुसरा रोड आहे पालघरला जायचा, तो बॅक रोड तुम्ही बनवू शकता. त्यात हा ब्रह्मगिरी पर्वताच्या मागून जातो. आणि इकडनं जर तुम्ही कधी गेलात, खूप सुंदर नजारे तुम्हाला दिसणार आहेत निसर्गाचे, जे किमया आहे. आणि पावसाळ्यामुळे जो हिरवागार सगळं झालेला आहे, डोंगर तुम्ही बघू शकता. त्यात म्हणजे मागून आपल्याला अंजनेरी पर्वत दिसतो. ब्रह्मगिरी खूपच सुंदर होता. आणि एक ह्या रोडवरचं वैशिष्ट्य म्हणजे आपण अप्पर येताना डॅममधून हा रोड जातो. खूपच मस्त. तिकडे तुम्ही बघू शकता पाऊस पडतो आहे आणि हा रोड तो. आणि जर खूपच मस्त इकडे आल्यावर जो तर कॅमेऱ्यात पण एवढं सुंदर नाही दिसत, जर प्रत्यक्षात तुम्ही बघितलं ना खूपच सुंदर वाटतं. असं वाटतं की इकडेच थांबून राहावं. आणि हा अप्पर वैतरणा डॅम हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात मोठा डॅम आहे. तुम्ही बघू शकता त्यात ह्या सगळ्या माउंटेनचं पाणी ह्या डॅममध्ये एकत्र होतं. खूपच मस्त. अजून डॅम हा भरला नाही आहे, पण पावसाळ्यात हा डॅम भरल्यावर हा रोडसुद्धा बंद होतो. म्हणजे आणि खूपच मोठा डॅम आहे. खोडाळ हे पालघरमधलं एक हिल स्टेशन आहे. जास्त कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना जव्हारच माहिती आहे, पण खोडाळ हे पण खूप सुंदर असं हिल स्टेशन आहे. जर तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये तुम्ही प्लॅन करायचं तुम्ही खोडाळा नक्की व्हिजिट करा. इकडचे धबधबे आणि इकडचे डोंगर खूपच मस्त आहेत. चला बाय बाय.